पहिला मी बोलतो लवड्याचा. मित्रांनो, आम्ही चाललो आहे बदलापूरला आणि माझ्यासोबत आहे निमेश, नाना आणि मिडी. हे आहेत नाना आणि मिडी आणि पाठीमागं पाऊस आहे. आमची बाकीची मित्रमंडळी पोहोचली आहेत पुढे आणि आम्ही राहिलोय पाठी. आम्ही गाडीने येतोय कारण की नानाला दारूची सोय करायची आहे त्यांच्यासाठी. हे बघा दारूचं दुकान, जिथं नानाला 4 क्वार्टर भेटतील. 4 क्वार्टर तर घेतलेत, पण या खड्ड्यांमध्ये असं वाटतं त्या 4 पैकी 3 तरी क्वार्टर पडतील खालती, कारण की खड्ड्याच एवढे आहेत. शाळेच्या मित्रांसोबत मी पहिल्यांदाच येतोय. 10 वर्ष झालेत. मी त्यानंतर आज बाहेर चाललोय. तर बऱ्याच वेळानंतर आम्हाला इकडे झोपड्या वगैरे दिसायला लागलेत, दुकानं वगैरे. नाहीतर सर्वीकडे अजून तरी डोंगर आणि हिरवळ दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत आमच्या फार्म हाऊसमध्ये. बघूया. फार्म हाऊसला पोहोचलो आम्ही, पण मी तर पहिल्यांदाच आलो आहे फार्म हाऊसमध्ये. तर मला काय आयडिया नाही हा फार्म हाऊस कसा आहे इतरांपेक्षा. मला तरी एवढं काय खास वाटला नाही. जो ग्राउंड आहे तिकडं पण सर्व झाडं वगैरे निघतात पाया खालून. पाय ठेवला तर पुढे जाऊन बघूया काय काय आहे अजून. पुढे एक स्विमिंग पूल दिसला होता मला मगाशी येतानाच. तर आतमध्ये आलो आहे. राईट साईडला बघायला आहे. राईट साईडला तर देऊळ आहे. इकडे पोरांनी पूर्ण बेडची आयमाई एक केली. खिडकी आहे, एक AC आहे. म्हणजे बेडरूम आहे वाटतं. हा अजून एक बेडरूम आहे वाटतं, पोरींसाठी किंवा कपलसाठी आहे. यांना पण AC दिले. इथे किचन आहे. इकडे बाहेर आलो की लेफ्ट साईडला तर वॉशरूम आहे आणि हे आहे स्विमिंग पूल. इकडे हा स्विमिंग पूल बघून आमची पोरं नक्कीच पिसळतील आणि फटाफट उड्यामध्ये. एक बॉल ठेवला इकडे, असं वाटतं स्विमिंग पूलमध्ये खेळण्यासाठी. आणि निमेश आणि नाना जे खेळत आहेत हा इंटरनॅशनल गेम आहे. अजून इंडियामध्ये 1 2 3 स्विमिंग पूल आणि डीजेचं कॉम्बिनेशन बघून पोरांच्या अंगातला मायकल जॅक्सन जागा झालाय आणि सगळेच नाचायला लागलेत. या गाण्यामध्ये नाना आणि मिडी यांनी डोक्याचा ग्लास ठेवलाय, पण त्यांना यांचं 550 रुपये भाडं द्यायला लागलं. इथे आमची सगळी पोरं पिसरली. सर्व दारू प्यायला चालू केलंय. पोरी तिकडं साईडला पितायत, नाचतायत. पोरं पण इथं नाचतायत आणि पितायत. सरपोले आमचा तापला आहे या गाण्यामध्ये. पुढे टल्ले येऊन नाचत आहे. हा ग्रीनमध्ये विदेश आहे, मध्ये सरपोले आहे, त्या पाटी तांबे आहे. त्याच्या लेफ्ट साईडला निमेश आहे आणि ओमकार आहे. दोघं भाव आहेत आणि याला चढले वाटतं मामाला सरपोलेला. आणि तो कसा नाचतो त्याचं त्याला माहिती. पुढे तर धिंगाणा करतोय. बघूया. ओमकारने त्याला इथून कचकची पूल जवळ नेला आहे पोल डान्स करायला. सरपोलेचा पोल डान्स बघून तर पोरींची पण हवा निघाली. बघूया कसा डान्स करतोय. आहा 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 आहा. ठुमके लगाओ, ये दिखाओ, वो दिखाओ, ये वाह वाह वाह. सरपोलेच्या या डान्सला मी 10 पैकी 10 मार्क्स देईन, कारण की यांनी पोरींना पण लाजवलंय या डान्सच्या मार्फत. एक पण गाणं नाही सोडले पार्टीचा. आणि लेकरू गाणं असते मध्ये ब्ल्यूमध्ये. जाऊ दे, कसा पण असला तरी आमचा तो स्कूल फ्रेंड आहे, माफ करा त्याला. सगळ्यांनी आता बसून गाण्याच्या भेटा घ्यायचा प्लॅन केलाय. यामध्ये पण 2 टीमा पडल्या होत्या. एक लेफ्ट साईडला आहे ती कम्प्लीट वेगळी टीम आणि एक ती राईट साईडला ती कम्प्लीट वेगळी टीम आहे. भेंड्या झाल्यावरती आम्ही आलो आहे गेम खेळायला, कारण की मोरेला 2-3 गेम माहिती होते जे घरात आरामात बसून खेळू शकत होतो. तिने कुठला तरी वेगळाच नवीन गेम आणला होता. मला तर काय याचा एक्सपिरियन्स नाही आणि या बाकीच्यांना पण नाही. तिने पूर्णपणे एक्सप्लेन केला आहे हा गेम, तोच तुम्ही बघा. हा गेम आम्हाला खेळायला लागला कारण की ह्यांनी कॅरम दिला होता. तो खूपच छोटा होता
आणि वायफाय दिसतोय तुम्हाला राईट साईडला कॉर्नरला, तो पण बंद होता. आमची फुलुदा झाली होती, मग आम्ही बोललो गेम तरी खेळू. आईज क्लोज. सगळ्यांनी डोळे बंद करा. ठीक आहे, जे चोर आहेत त्यांनी डोळे ओपन करा. ठीक आहे, एकाला मारा. आईज क्लोज. आईज क्लोज. डॉक्टर्स आईज ओपन. डॉक्टर झोपले. आईज ओपन. एकाला सेव्ह करा. एकाला सेव्ह करा. आईज क्लोज. पोलीस आईज ओपन. ठीक आहे, कुणाला तरी स्वर घ्यायचा. आईज क्लोज. सगळ्यांनी आईज ओपन करा. चोरांनी सानपला मारलंय. सानप आऊट. डॉक्टरने व्यवस्थित गेस नाही केलं म्हणून ती सेफ नाही झाली आणि पोलिसांनी पण बरोबर गेस नाही केलंय. सो डिबेट करा. पोलिसांनी रॉंग गेस केले. सानप आहे. आपण चोर रे. हे आपण चूज केले ते करा आताच काय ते. जो सर्वात पहिले चोर बोलतो तो चोर असतो. ए काय बोलतोय बघ. नाही 2 मिनिटं माझा. अरे 2 मिनिटं ऐकून तर घ्या. याला पहिला बाहेर. अरे माझं ऐकून तर घ्या. अरे माझं ऐकून तर घ्या. काय अशी बाहेर जाणार आहे. अरे बाहेर एक मिनिट. पहिली अशी बाहेर जाणार ना. तू पण ठीक आहे, चांगला पत्ता डिस्कशन ऑफ. बाकी 60 जणांनी डोळे बंद करा. डोळे बंद करा. डोळे बंद. चोरांनी डोळे उघडा. एकाला मारा. ठीक आहे, आईज क्लोज. डॉक्टर्स ओपन युअर आईज. डॉक्टर्स हां सेफ. सेफ समवन. आईज क्लोज. आईज क्लोज. पुलिस ओपन युअर आईज. चोर ओळखा. ओळखा पटकन. आईज क्लोज. सगळ्यांनी आईज ओपन करा. चोरांनी चिकण्याला मारलंय. डॉक्टरांनी त्याला सेफ नाही केलंय. चिकणे आऊट. ठीक आहे, आणि पोलिसांनी बरोबर गेस केलंय. डिबेट. पोलीस कोण आहे पहिला ओपन राणे. रात्री आमच्यासोबत एक घटना घडली. एक पॉकीमॉन आमच्यासोबत आला होता, जो रात्री जिग्लीपॉपचं काम करत होता. झोपलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती तो मस्तपैकी चित्र काढत होता. शुभम आणि चिकणे दोघं पण गाढ झोपेत होते. तर भाईने चान्स मारलाय आणि चित्र काढतोय त्यांच्या चेहऱ्यावरती. हे चित्र तो त्यासाठी काढतोय कारण की त्याला रात्रभर या दोघांनी झोपून दिलेलं नाहीये आणि ह्याच्यासोबत आम्ही पण झोपू शकलो नाही. कुठला तरी बाहेरचा स्पीकर आणला होता आणि रूममध्ये ठेवून लावला होता. धनाधन धनाधन आवाज येत होता त्याचा. झोपेचा काय आमचा आतापता नव्हता आणि हे भाई आले आणि मस्तपैकी झोपलेत बंद करून. आता त्यांची अशी सेवा करण्यात येत आहे तांबोळे करून.
या पार्ट टाइम आर्टिस्टनी जे काही रंगरंगोटी केली आहे त्याचं आपण चित्र बघू शकतो पुढे. आता भलतेच नशेमध्ये होता, सकाळी आम्हालाच विचारत होता हे सर्व कसं झालंय. तर आपण आता पुन्हा पोरींच्या डान्सकडे वळतोय. सकाळ सकाळी पोरींनी परत आपला डान्स चालू केलाय आणि आम्हाला खेळण्यापासून डिस्ट्रॅक्ट करतात. तसे आमच्या पोरींना शाळेपासूनच सवय होती डान्स करण्याची. पोरींच्या ग्रुपमध्ये ह्या तिघी म्हणजेच प्रीती, शेलर आणि भारती सोडून अजून 2 जणी होत्या. एक कोमल पवार म्हणून आणि एक रुपाली मोरे होते. तर मित्रांनो, आमची निघायची वेळ झाली आहे. सर्वांनी बॅगा पॅक करून ठेवल्या आहेत. पवारचा भाव तिला घ्यायला आला होता. हे ज्याच्यामध्ये तांबोळी, बरफ, राणे, सरपोले हे ग्रुप करून बसलेत आणि बाकी लेडीज पुढे आहेत आणि त्यांच्यासोबत फक्त चिकने एक आहे. जय शेलार फोनवर बोलते, चिकने हात दाखवतोय, एकदम ओमकारला बाय करते. आणि हे काही दृश्य शेवटचे आहेत. जेव्हा पैसे द्यायची वेळ आली होती तेव्हा फक्त 20,000च त्यांना देऊ शकलो, कारण सुरवेच्या अकाउंटची ट्रान्झॅक्शन लिमिट एक्सीड झाली होती, तर त्याला पुढचे पैसे पाठवता नाही आले. हे काही सुंदर दृश्य आहेत जे तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही इकडे खूप एन्जॉय केला आणि आमचे जे स्कूल फ्रेंड्स आहेत जे नाही येऊ शकले त्यांची पण आम्ही खूप आठवण काढली या ट्रिपमध्ये. जाता जाता एवढंच बोलले, नेक्स्ट टाइम परत कधी प्लॅन करायचा असेल तर सांगा. असेच एकत्र या, एकत्र भेटू, पुन्हा जाऊ, एन्जॉय करू आणि आपले सगळे पैसे खर्च करू. बाय बाय मित्रांनो, पुन्हा नक्कीच भेटू आपण. टेक केअर.